आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी व चविष्ट अशी दम आलूची रेसिपी. चला तर मग सुरू करूया. कोथिंबीर, कसुरी मेथी, 3 कांदे, 2 टमाटे, दम आलूचे बटाटे छोटे, मोठी विलायची, छोटी विलायची, दालचिनीचा तुकडा, 4-5 काळी मिरी, 2 लवंग आणि तमालपत्र, तेल, तूप, 4 ते 5 गरम पाण्यात काजू भिजत ठेवले, तिखट, जिरं, हळद, काळा मसाला, लसूणच्या पाकळ्या 5, 2 हिरवी मिरची, आल्याचा तुकडा आणि अर्धी वाटी दही. बटाट्याचे मी साल काढून घेतले आहे. आता ह्या कच्च्या बटाट्याला आपल्याला होल पाडून घ्यायचे. याच पद्धतीने आपल्याला सगळे बटाट्याचे होल पाडून घ्यायचे आहे, छिद्र चारी बाजूनी. गॅसवर कढई ठेवली आहे मीडियम गॅसवर. अर्धी वाटी तेल घालायचे, 2 चमचे तूप साजूक, तुम्ही याच्यात मोहरीचं तेल पण घालू शकता. आपण बटाट्याचं पाणी काढून टाकलंय आणि फक्त बटाटेच घालायचे आपल्याला. आता आपल्याला बटाटे घालायचे. बटाटे हलवून घेऊया मस्त. आपले बटाटे बघा किती छान झाले, सोनेरी रंग. आता हे बटाटे आपल्याला काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपले बटाट्याचा रंग किती छान आलाय, सोनेरी. आता आपण हे बटाटे एका डिशमध्ये काढून घेऊया. पत्र घालायचे, दालचिनी, छोटी इलायची, 2 लवंग, काळी मिरी, मोठी विलायची 1. हे असं चांगलं मीडियम गॅस करायचा आहे. याच्यात कांदा घालायचा आहे. कांदा आपण असा बारीक चिरून घेतला आहे. हा असा परतून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवर. मीडियम गॅसवर केलं तर त्याचं जास्त पाणी सुटेल कांद्याचं. शक्यतो मोठाच गॅस ठेवायचा. कांदा असा परतून घ्यायचा आहे, त्याचा रंग असा सोनेरी होऊस्तर. आपल्या कांद्याचा रंग बदलला आहे. मधून हलवत जा सारखं. हिरवी मिरची, लसूण, आलं असं मी मिक्सरमधून वाटण करून घेतलं आहे. आता आपल्याला याच्यात घालायचं आहे. आता हे परतून घेऊया आपण. 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे छानपैकी, याचा वास कमी होण्यासाठी. हिरवी मिरचीचा थोडा रंग बदलायला पाहिजे. चा वास जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. पेस्ट. त्याच्यात आपल्याला टमाटो प्युरी घालायची आहे. तुम्ही पाहू शकता. चांगलं परतून घ्यायचं आहे याला पण. तेल सुटूस्तर आपल्याला परतून घ्यायचं आहे. सगळं जिन्नस एकजीव व्हायला पाहिजे आणि चांगलं मसाला एकत्र यायला पाहिजे पूर्ण. हा शकता आपल्याला टमाट्याच्या प्युरीला तेल सुटलं आहे छानपैकी मस्त. आता याच्यात आपल्याला काजूची पेस्ट घालायची आहे. ही अशी मिक्स करून घ्यायची आहे. असं परतून घ्यायचं आहे काजूच्या पेस्टला. अर्धा चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि हे छानपैकी असं मिक्स करून घेऊया. मी एक भांडं घेतलं आहे. आपल्याला याच्यात अर्धी वाटी दही घालायचं आहे. आणि आपल्याला चांगलं फेटून घालायचं आहे दही. दही चांगलं असं हलवून घ्यायचं आहे छानपैकी.
आपण चांगलं फेटून घेतलंय. आपण याच्यात घालूया, हलवून घेऊया आपण याच्यात. तेल बघा किती छान सुटलंय आपल्या भाजीला. आता आपल्याला याच्यात गरम पाणी घालायचंय. आपण गरम पाणी घातलंय आणि मोठा गॅस केलाय. एक चांगली उकळी येऊ देऊ आणि चवीनुसार मीठ घालूया. आपण याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवूया. आपली एक उकळी आली आहे आणि आता आपण गॅस काढून घेऊया. आता हे बटाटे घालूया आपण, जे परतून घेतले आपण बटाटे हे, आणि ढळून घेऊया सगळं असं मिक्स, हलवून घेऊया चांगलं. आणि हे 15 मिनिटं शिजू देऊ आपण आता. आणि पुन्हा गॅस ठेवून देऊ मीडियम गॅसवरती. आपले 10 मिनिटं झाले. याच्यात आपल्याला काळा मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा. अजून 5 मिनिटं ठेवूया. पुन्हा झाकण ठेवू. आपण झाकण काढूया आता, हलवून घेऊया छान. आपण झाकण काढूया आणि हलवून घेऊया एकदा. आता आपण झाकण काढूया. आपण आता बटाटे पाहू शिजले का. आपले बटाटे पण छान शिजून झाले आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता आपल्याला कस्तुरी मेथी घालायची. हाताने मी चोळून घेतली आधी. कोथिंबीर घालूया. आपण आता एकदा हलवून घेऊया मस्त. बघू शकता भाजीचा रंग पण खूप छान आला आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते भाजी. आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त झाली खायला पण चमचमीत. जिरा राईस भातासोबत खूप छान लागते. नान सोबत आणि पोळी सोबत पण छान लागते. एकदा करून पहा. तुमची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.